नमस्कार मित्रमंडळी, तुमचं आमच्या ब्लॉग मध्ये सर्वांचं स्वागत आहे। आज आहे महाशिवरात्र। तुम्हा सर्वांना महाशिवरात्राच्या खूप खूप शुभेच्छा। हार्दिक शुभेच्छा। खूप खूप हार्दिक शुभेच्छा। आज आता चाललोय आम्ही जगदीश्वर मंदिरात, म्हणजे जे पवई मध्ये आहे, मोरारजी नगर मध्ये। आम्ही तुम्हाला लोकेशन टॅग करू। खूप सुंदर मंदिर आहे। आज नाही पण नेक्स्ट टाइम तुम्हाला जायला भेटले तर नक्की जाऊन बघा। तिथे आरती खूप छान होते आणि आता खूप गर्दी असेल आणि तिथे जत्राही मस्त भरते महाशिवरात्रीला। आम्ही तुम्हाला ते सगळं आता या ब्लॉग मध्ये दाखवणार आहे। थंड पाणी कमी पी, आवाज बसतोय तो। थंड पाणी लय वेळ झाला बसलाय तो। गर्दी आहे। आम्ही आता पोहोचलोय। हे सगळे बाहेर येणारे माणसं आहेत। ते सगळे स्टॉल आहेत प्रसादीसाठी वगैरे। आलो आम्ही आता, चालतोय वरती वरती लाईन आहे सगळी। लाईनीमध्ये आम्ही लोक चालतोय। तिकडे चप्पल वगैरे ठेवायला पण केलेलं आहे व्यवस्था। इथे एक मस्त आहे ते चप्पल वगैरे ठेवायला व्यवस्था वगैरे केलेली असते। आज चप्पल काढूया। चप्पल साठी स्टँड आहे इथे। चप्पल वगैरे काढून ठेवूया आपण लोक इथेच। इथे घे पिशव्या जमा करतो तर ना आम्ही त्या इकडे गेले। आलो आम्ही आता पायऱ्या चढतोय। शिवाय ओम नमः 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 शिवाय यायला तर पाहिजे ना। शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय। देश मस्तपैकी सजवली आहे। छान होतं, एकदम छान वाटलं। आम्ही आता इथे येऊन बाहेर बसलो। हे बघा इथे कॉइन चिपकवून विश मागतात कधी आणि ते पूर्ण होते असे मानलं जातं। तिथे चिपकतात पण कॉइन। लोक जे मनापासून मागतात ते मिळतं। ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः। ही आमची पब्लिक बसली इथे। हे माझे भाऊ दोघं जण पाठी राहिलेले। ही महादेवांची मूर्ती आहे। अशा प्रकारे दर्शन आमचं झालंय गाईज आणि आता आम्ही निघालो। इथे मस्त मस्त व्ह्यूज आहे, तुम्हाला दाखवतो। खूप सुंदर मंदिर आहे। सोनू आता आला। प्रसादी घ्या प्रसादी घ्या प्रसादी घ्या। दर्शन वगैरे सगळं झालं। आता मी इथे बसलोय। आता मी इथे थोड्या वेळाने, जास्त असं काही स्टॉल नव्हते इथे। ऍक्च्युली ते लागतात खूप स्टॉल, पण यावर्षी नाहीत। काय माहिती का ट्रॅफिक वगैरे होते ना, त्यामुळे नसतील। जे जे आहे ते आम्ही तुम्हाला दाखवू। असं काय घेऊ व्हिडिओ घे आपली। मध्ये नको घेऊस ना। थँक्यू। ते असे स्टॉल लागलेत मस्त तिथे। मूर्ती, बाप्पाची मूर्ती किती भारी आहे ना। That was so sweet of them. That was so sweet. किती मस्त मूर्ती आहे। ते सगळे स्टॉल लागलेले आहेत बुक्स साठी वगैरे आणि पिंडी वगैरे या सगळ्याचे स्टॉल लागले तिथे। महादेवांची मूर्ती। हर हर महादेव। मंदिरात आतमध्ये असं सगळं आहे, थोडस जागा आणि असं सगळं। वाव, हे तर मी पण बघितलं नव्हतं। मस्त आहे ना। फोटोज काढायचे सन मला पण। या या
निघालो आम्ही आता. झालं आमचं दर्शन वगैरे. आता आम्ही चाललो आहे आतमध्ये मंदिराला फिरायला आलेलो आम्ही आतमध्ये, जे आम्हाला माहिती नव्हतं. नाही मला माहिती होतं. आता मस्तपैकी तुम्हाला एक व्ह्यू दाखवते मी, जो तुम्हालाही खूप आवडेल. इथे ना मोठी मूर्ती आहे मंदिराच्या वरती, महादेवांची मूर्ती नाही, पिंडी ही, सॉरी पिंडी आहे. मी तुम्हाला दाखवते मंदिराच्या वरती एक व्ह्यू आहे. असं दाखवायचं ना, असं एक ना. महादेव असेल ना. तेव्हा गर्दी खूप कमी होती ना, आता खूप जास्त गर्दी वाढली आहे. तुम्ही बघितलं ना, मी तुम्हाला व्हिडिओ दाखवते. भरपूर मोठी लाईन आहे आणि आम्ही आलो ना तेव्हा खालपर्यंत लाईन नव्हती, आता वाढली आहे कारण संध्याकाळ झाली ना, संध्याकाळची लाईन वाढते. आम्ही दुपारवरती चालू, लाईन कमी होती. गर्दी बघा पूर्ण खालपर्यंत आहे. लोणचं घेतलं मित्रांनो, तोंडाला माझ्या पाणी सुटल्याने हे घेतलं. लोणचं विंच दे ना घेऊन. लोणचं व्हरायटी आहेत लोणच्याला यार. तोंडाला पाणी सुटते. भांड्या घेऊन दे. तेच आहे ना, उपास नसतो ना तेव्हा वडापाव एवढा हेट करते ना मी. मग वडापाव ना आवडत, पण आज तोच वडापाव मला असं भारी वाटायला. श्रुती उपास आहे श्रुती छोटी. आम्हाला बोलायला देत नाही बाई, बघायला. आम्ही निघालो आहोत घरी यायला. दर्शन कीर्तन झालं, शॉपिंग झाली, ह्या लोकांनी स्वतःसाठी घेतला, तर नंतर भांडतील त्याच्यावरनं. भांडायचं काय आता, भांडायचं काय आता निघालो आम्ही घरी. चाललंय. मला मंदिराच्या आतमधल्या व्हिडिओ किती वेळची याची शक्यता कमी आहे, कारण की आतमध्ये कॅमेरा शूटिंग अलाउड नव्हतं. तरी पण मी थोडेसे काढले, थोडे गपचूप काढलेले आहे. माझ्याकडे पण एक दोन आहे, तिच्याकडे पण आहे. आम्ही बघू कुठली चांगली आहे. सुंदर आतमध्ये महादेवांची मूर्ती बघितली ना, आणि पिंडी, आणि वरने एक अशी नटराज ना, नटराजची मूर्ती उभी केलेली, जी नेहमी नसते मंदिरामध्ये. असते नेहमी असते नटराज मूर्ती खालची नेहमी असते, पण ती जास्त डेकोरेट केलेली नसते. पण आज एवढं सुंदर छान महादेवांना असं मस्त ते वस्त्र वगैरे नेसवलेले, आणि फुलं हार, आणि मंदिर पण एवढं सुंदर सजवलेलं, म्हणजे तिथे गेलं शांत वाटतं, छान वाटतं. खूप मन प्रसन्न झालं, म्हणजे मनाला बरं वाटलं की मंदिरात जाऊन तिथे आम्ही दर्शन घेतलं महादेवांचं. व्हिडिओ असं तर आम्ही आता इथे ब्लॉग एंड करतो. व्हिडिओ आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा चॅनलला, बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे आमच्या नवीन व्हिडिओ येतील तेव्हा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन येईल. आणि आवडल्या व्हिडिओ तर लाईक पण करा, कमेंट पण करा, आणि शेअर पण करा. थँक्यू, बाय बाय. बाय.